गुड इव्हनिंग यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील आगरकोली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज तुम्हाला एक चिकाची रेसिपी दाखवतो. तुम्ही बघा इकडे आईने चिकाच्या वड्या बनवायला घेतल्यात, तुम्हाला दाखवतो. आता भाऊजी काल हल्दीला गेले तेव्हा कल्याणवरून येताना दुर्गाडीचे इथून येताना चिक आणलेला आपल्याला, मला जाम आवडतं. आता अर्धे लिटरचा वड्या बनवतं, अर्ध्या लिटरचं ठेवल्यात. नंबर त्याला असंच पट्ट्या नॉर्मल आपण बनवतो हो ते. आता ते नंतर बनवू, याला आता वड्या बनवू आपण. आता तुम्हाला दाखवतो. आता बघा अर्धा लिटर दूध किसून गुळ घेतले, ड्रायफ्रूट घेतले आणि वेलची, बदाम आणि काजू. गुळ किसलेला गुळ टाकले ते ना. आता मिक्स करतं, मिक्स करून घ्यायचा पहिले गुळ एकदम. वड्या बनवायच्या आहेत ना आपल्याला. ताटाला थोडा तूप लावू आपण, चिटकं नाही. तूप लावल्यावर मग चिपकत नाही, मग वड्या परफेक्ट निघतात आपल्या, मस्त निघतात. मग मला वड्या पण पटतात. टाकू आणि ड्रायफ्रूट नंतर टाकू, थोडी वाफ दिल्यावर. ते कसं वरती राहतील ना. हां, वरती राहतील मस्त याच्यावर. टाकू आता आपण याच्यात. इकडे बघा शिगडीवर मोठा टोप घेतले, ठेवले आपण. आता पाणी ठेवले, स्टँड ठेवू वाफ द्यायसाठी. आणि टोप आपला काला ना व्हावा म्हणून त्याच्यात आपण लिंबूचा तुकडा टाकू. झाकण देऊ. आता आपण 20 मिनिटं शिजवून घेऊ त्याला. आपण वाफ देऊ, आपल्या वड्या रेडी होतील. आईने आता वड्या घरात चिक ठेवल्या आता टोपात, मस्त 20 मिनिटांनी करायच्या वड्या होतील. त्याच्यावरती काजू आणि बदाम वरती टाकू. वड्या आपल्या रेडी. अर्धा लिटरचा ठेवले त्याचा. आज आपण वड्या बनवू, त्याच्यानंतर आपण उद्या चिक बनवतो. एकत्रच दाखवीन तुम्हाला मी. आता आपण उघडून चेक करून बघूया. हा बघा कसं झालंय. आता झालंय का बघू. आपलं टूथपिक टाकून बघूया. हा, टूथपिकला लागले का बघा. नाही लागला म्हणजे आपला झालेला आहे. इकडे बघा किती मस्त आहे. आता आपण काढून घेऊ. इकडे बघा पाहू शकता कसं मस्त झालंय आपला वडीचा. आता त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट टाकू. हे बदाम, थोडे काजूचं टाका, नाही तर नको टाकू. ते ऑप्शनला असतं. वेलची टाकायलाच लागतं, मग चव मस्त लागतं. आता आई वड्या पाडून घेऊ त्याच्या. हा, ये उचलूच मस्त का. आता आई एक एक मस्त वडी काढून घेते खरवसाची. इकडे बघा मस्त झाल्या. मस्त आहे ना. अरे काजू कतरी
काजू कतरी. ए किट्टू इकडे बघ, काजू कतरी पप्पाची आवडती. टाकल्या बी नाही मध्ये, मस्त झालं. तूप चालला होता ना. इकडे बघा कशा मस्त झाल्या ना आपल्या खरवसाच्या वड्या तयार. आज आपण वेगळ्या पद्धतीचं चीक बनवू, त्याला खरवस पण बोलतात. आज त्यात गूळ, जिरं आणि हळद टाकू. ढवळून घ्यावा पण त्याला. आता मिक्स असाच करायचा, नंतर शिजच ठेवायचा. गूळ साफ एकदम हलवून घ्यायचा गूळ. वरी आपण वाफ देऊन बनवली. आज शिकाता अलग पद्धतीचा बनवू. खरवस शिजवून बनवू. गॅस पेटवून घेतले. आता त्याच्यात आपलं दूध टाकू. हळद, जिरा, गूळ सगळं मिक्स केले. बस आता मंद गॅसवर शिजवायचं, बारीक गॅसवर. चवलीत नाही राहायचं त्याला, नाही तर आपला चीक एकदम फुटून जाईल. डायरेक्ट तसंच ठेवायचा, गठ्ठ्या नाही बनणार. हा ना. बारीक गॅस ठेवायचे का? बारीक गॅसवर. रस आपला झाला आता तयार. गॅस बंद करू आपण. मस्त झाले. डिशमध्ये काढून दाखवतो तुम्हाला. दीदी, दीदी काय बनवले आपण? दीदीची कासच टाकतं. हा दीदी आपली 1 महिन्याची आहे ना. खरवस सारखा चिकटकतं ना दीदी. थांब पडशील दीदी. इकडे बघ आई दीदी चालवल. हे बघ आईने काय बनवले बाबा. हा तसंच कर. बघ मस्त. वहिनी हिला घे. दीदीला भूक लागले. ती बोट चुकते. बोटा चुकते. ही आपली दीदी. दीदी उठली झोपण ना दीदी. दाखव तरी का इकडे आण वहिनी. ही आपली दीदी. भूक लागली बघा. दीदीला झोपूनच्या उठले ना दीदी. काय पाहिजे? आता दूध पाहिजे. काय पाहिजे दीदी? जिबल्या काढतो. दीदी सांगेल तो माझेच क्रीमचा बनवले बर की तुम्ही ना दीदी. दीदीचेच क्रीमचा बनवले बर.